नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आगरी पद्धतीचा साठवणीचा घरगुती मसाला। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मसाला बनवण्यासाठी आपण इथे 7 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत। तर 7 किलो मिरच्यांमध्ये आपण 5 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत। या मिरच्या आपण इथे खडखडीत उन्हामध्ये सुकत लावलेल्या आहेत, कारण की या आपल्याला एकदम छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत। तर याच्यामध्ये आपण शंकेश्वरी, तेजा, कश्मीरी, बेडकी मिरची आणि रॅलिश अशा आपण 5 मिरच्या वापरलेल्या आहेत। हे बघा, इथे आपण कश्मीरी आणि बेडकी मिरची सुकत लावलेल्या आहेत। या आपल्याला पूर्ण अशा खडखडीत अशा सुकवून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला कुठल्या आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता। आता मसाल्यासाठी आपण जे साहित्य घेतलेले आहे त्यासाठी आपण इथे लवंग, मायपत्री, हलकुंड, त्यानंतर हे साधं जिरं आहे, नंतर मोहरी, दगडफूल, त्यानंतर धणे, स्टार फूल, हिंगाचे खडे आहेत, खसखस, नागकेशर, जायफळ, त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे, नंतर हे त्रिफला, इथे मोठी वेलची घेतलेली आहे आपण, शहाजिरे घेतलेले आहे, त्यानंतर तेजपत्ता आणि दालचिनी। आता हे सर्व साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला उन्हामध्ये गरम करून घ्यायचं आहे। पण याच्यामध्ये काही घाण वगैरे असते ती आपल्याला साफ करून घ्यायची। तर हे सामान सुद्धा आता आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत। हे बघा, इथे आपण हे सर्व सामान उन्हामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। याच्यामध्ये जे हलकुंड आणि हिंगाचे खडे असतात ते आपल्याला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे आपल्या आता या मिरच्या आहेत त्या मस्त अशा सुकल्यात, एकदम खडखडीत अशा सुकल्या। बघा, मिरची चांगली सुकली ना की ती मोडायला सुद्धा छान मिळते आणि भाजायला सुद्धा कमी लागते। आता आपण या मोडून घेणार आहोत। तर आपल्याला पहिलं काय करायचं आहे, मिरचीचा जो देठा आहे तो आपल्याला तोडून घ्यायचा आहे। हे बघा, आणि 2 तुकडे करून घ्यायचे आहेत मिरचीचे। वरचा अर्धा तुकडा मोडायचा आणि 2 तुकडे करून घ्यायचे। जर तुम्हाला डेका पूर्ण काढायचा असेल तर तुम्ही काढला तरी चालणार आहे, पण डेक्यामध्ये ना तिखटपणा असतो। जर आपण तो डेका काढला तर मग मसाला थोडा तिखट होतो। ते बघा, अशा प्रकारे आपल्याला ना मिरच्या या तोडून घ्यायच्या आहेत। बघा, त्याच प्रकारे आपल्याला बेडकी मिरची आणि काश्मीरी मिरची सुद्धा अशा प्रकारेच मोडून घ्यायची आहे। हे बघा, इथे आपण 2 मिरच्या लावल्या त्या सुद्धा आपल्याला अशाच मोडून घ्यायच्या आहेत। आणि ना उन्हामध्ये ना मिरच्या आपल्याला पूर्णपणे अशी ना सुकूनच घ्यायची। आता आम्ही या मिरच्या मोडून घेतो। तर इथे मी व आमच्या आई आम्ही दोघी या मिरच्या मोडायला घेतलेल्या आहेत। आणि या मिरच्या ना चांगल्या सुकल्यामुळे ना पटापट मोडायला मिळतात। हे बघा, फटाफट होऊन जातात त्या। मी हातामध्ये हँड ग्लोव्ज घातलेले, कारण की मिरचीची आग वगैरे होते म्हणून आपल्याला सवय नसल्यामुळे हँड ग्लोव्ज वगैरे घालायचे। हे बघा, पटापट मिरच्या मोडून होतात अगदी। आता आम्ही दोघी या मिरच्या पटापट मोडून घेतो। ते बघा, इथे सर्व मिरच्या आम्ही इथे मोडून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये ठेवलेल्या आहेत। आता आपण या भाजून घेणार आहोत। तर भाजण्यासाठी बघा, पहिलं आपण इथे मोहरी टाकलेली आहे आणि ही ना आपल्याला एक 15-20 मिनिटं चांगली अशी ना भाजून घ्यायची एकदम। तर मसाला भाजण्यासाठी आमच्या इथे त्या काकी आहेत ना त्या आलेल्या आहेत, त्या अशा मसाले वगैरे भाजून देतात। हे बघा, त्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे जिरं सुद्धा आपल्याला एक 15-20 मिनिटं आपल्याला हा जिरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे, कारण ना भाजणं हेच महत्त्वाचं असतं। मसाला जितका आपण छान भाजू तितका आपला मसाला हा छान होतो। हे बघा, आता आपलं जिरं भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे दगडफूल, मायपत्री आणि खसखस। आता हे आपल्याला याच्यामध्ये 1-2 मिनिटं असं छान असं परतून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त मसाल्यांचा इतका छान वास सुटलेला आहे ना। आता हे आपले बघा मसाले इथे होत आलेले आहेत। तर बघा, इथे आपण हळद
आणि 6 जिरे घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दालचिनी, त्यानंतर लवंग, त्यानंतर इथे टाकलेला आपण नागकेशर, त्याच्यानंतर त्रिफला, त्याच्यानंतर काळी मिरी आणि नंतर टाकलेलं आपण इथे वेलची आणि जायफळ हे सुद्धा आपण थोडंसं फोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हिंगाचे खडे सुद्धा आपण फोडूनच घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये स्टार फूल। आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे थोडे थोडे करून। हे बघा अर्धे आपण आता भाजणार आहोत आणि नंतर भाजणार। आता हे मसाले आपल्याला 7-8 मिनिटे तरी छान असे भाजून घ्यायचे। हे मसाले आता आपले भाजत आले ना, थोडेसे म्हणजे भाजून झाले की मग त्याच्यामध्ये आपण तमालपत्र टाकणार आहोत। पण तमालपत्र भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्यासाठी हे बघा आता आपण तमालपत्र टाकलेलं आहे, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारेच आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत। हे बघा आपले मसाले झालेले आहेत भाजून। आता आपण याच्यामध्ये मिरच्या भाजून घेणार आहोत। ते काश्मीरी आणि बेडकी मिरची टाकलेली आहे आणि त्यात धणे सुद्धा टाकलेले आहेत। आता या मिरच्या आपल्याला भाजायला जास्त वेळ नाही लागत, 1-2-3 मिनिटं लागतात, पण त्याच्यामध्ये धणे टाकायचे असतात, कारण धणे टाकल्यामुळे ना मिरची करपत नाही, त्यासाठी मिरची आणि धणे मिळून भाजून घ्यायचं असतं। हे बघा 2-3 मिनिटात हे होऊन जातं। हे बघा आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। आता आपण ज्या आपण साध्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये सुद्धा आपण धणे घालून घेणार आहोत आणि या मिरच्या आपल्याला अशा 2-3 मिनिटे छान अशा परतून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे सर्व मिरच्या आता भाजून घेतो। आता आपण ना याच्यामध्ये ना मिरचीचा जो बी आपण काढलेला आहे ना, तो आपण भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला धणे घालून घ्यायचे आहेत। पण हा बी असतो ना मिरचीचा, तो ना चांगला भाजायला लागतो। 20 मिनिटं तरी हा बी ना छान असा भाजून घ्यावा लागतो, त्यासाठी याला जास्त वेळ लागतो। मिरची भाजायला जास्त वेळ नाही लागत। आता मगाशी आपण पहिली राई भाजून घेतलेली, कारण की ती थंड व्हायला लागते, त्यासाठी पहिली भाजून घ्यायची असते। आता ही जी राई आहे ती आपल्याला ना मिक्सरमधून बारीक अशी वाटून घ्यायची आहे। ती आता मी मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेते। हे बघा इथे मी राई वाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे। हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व राई मी आता वाटून घेते। हे बघा सर्व राई इथे आपली मस्त अशी वाटून झालेली आहे, एकदम बारीक अशी आपण वाटून घेतलेली आहे। आता आपण जेव्हा मिरची दळण्यासाठी गिरणीत नेऊ तेव्हा आपण मसाला जेव्हा दळू तेव्हा मध्ये ही राई मिक्स केली जाते। तर इथे आपल्या सर्व मिरच्या व मसाले आता भाजून झालेले आहेत। आता हे आपण गिरणीमध्ये दळण्यासाठी नेणार आहोत। आता मसाल्यासाठी जे आपण साहित्य वापरले आहे, मिरच्या वापरल्या आहेत, त्या किती वापरल्या आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये सर्व दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। तर हे बघा इथे आपला आगरी पद्धतीचा घरगुती मसाला रेडी झालेला आहे। आपण 7 किलो मिरच्या आणलेल्या, त्याचा हा आपला 10 किलो मसाला आपला झालेला आहे। 3 किलो आपला मसाला वाढलेला आहे। इथे मी परातीमध्ये तुम्हाला थोडासा काढून दाखवलेला आहे, पाहू शकता किती कलर छान आलेला आहे आणि खूप मस्त वाससुद्धा येतो आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली आहे। आम्ही थोडासा वापरूनसुद्धा बघितलेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।